सर्वसामान्य जनता जी आहे आता या महागाईच्या भडक्यात जळत आहे। महिलांना घर चालवणं अवघड झालंय। ज्या पद्धतीने आज रस्त्यावरती चुली पेटवायची वेळ आली आहे, जे मुंबईमध्ये इतक्या वर्ष मुंबईला महाराष्ट्राला आपली आई समजून इतक्या वर्ष जे मुंबईत महाराष्ट्रात राहतात त्यांच्या पोटापाण्याचं काय, इथल्या सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळेल आणि कसं या महागाई विरोधामध्ये आम्हाला आवाज उठवता येईल, फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर कसा आवाज उठवता येईल त्याच्यावर आमचं कार्य चालू राहणार। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण आलो गोरेगाव रत्ना हॉटेलच्या समोर। या ठिकाणी बघू शकता खूप अशी मोठी गर्दी आहे आणि या गर्दीचं कारण आहे की वाढलेली महागाई, या महागाईच्या विरोधामध्ये या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आहे। या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 56च्या नगरसेविका भाटिया मॅडम आहेत। भाटिया मॅडम, काय बोलणं आजच्या विषयाबद्दल? शिवसेना विभाग क्रमांक 3च्या वतीने आज हा जन आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं। माननीय शिवसेना नेते सुभाष देसाई साहेब, विभाग प्रमुख सुनील प्रभू साहेब, महिला विभाग संघटक शालिनीताई सावंत, आपले सर्वांचे लाडके शिवसेना नेते, शिवसेना उपनेते आमचे अमोलभैया कीर्तीकर, आमदार बाळानर आणि आमचे सर्वच पदाधिकारी, सर्वच नगरसेवक, विधानसभा संघटक समन्वयक दीपकजी सुर्वे, अशा सर्वच पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आंदोलनाचं आज आयोजन केलेलं होतं। सर्वसामान्य जनता जी आहे आता या महागाईच्या भडक्यात जळत आहे। सरकारला काही पडलेलं नाही आहे, त्यामुळे जनतेचा हा जो उद्रेक आहे हा लोकांना आता दिसतोय। महिलांना घर चालवणं अवघड झालंय। ज्या पद्धतीने आज रस्त्यावरती चुली पेटवायची वेळ आली आहे, अजून जर थोड्या दिवसात जर इंधन दरवाढ थांबली नाही तर खरोखरच प्रत्येक दारात तुम्हाला अशी चूल दिसेल। हा महागाईचा मुद्दा आहे। त्याचबरोबर आता मुंबईमध्ये ठिकठिकाणी या ठिकाणी फेरीवाल्यांचा पण विषय आहे, त्यांचा पण आवाज उचलला जातो, त्याबद्दल काय बोलाल? आता या सरकारने नवीनच धोरण काढले फेरीवाल्यांच्या विरोधात। इतक्या वर्ष मुंबईला स्वतःची आई समजून मुंबईमध्ये राहणारे उत्तर भारतीय मराठी सर्वच लोक जे आहेत, जे सर्वच लोक आहेत, तर त्या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे। तर जे काही नियम आणि अटी बांधून त्यांना इथे काम करण्यास संधी द्यावी, कारण आपण सगळ्यांनाच इतक्या वर्षाचं त्यांचं सगळं अचानकपणे बंद करतोय, तर त्यांच्या रोजीरोटीचा सवाल आहे। त्यामुळे सरकारला आम्ही विनंती पण करतोय की तुम्ही विचार करा प्रत्येकाचा, असं उठून निर्णय घेऊन कोणाच्या पोटावरती आणू नका। 2014चे जे फेरीवाले ज्यांना काही रजिस्ट्रेशन दिलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे, त्याच लोकांना आम्ही इथे कंटिन्यू करणार आहे। पण जे मुंबईमध्ये इतक्या वर्ष मुंबईला महाराष्ट्राला आपली आई समजून इतक्या वर्ष जे मुंबईत महाराष्ट्रात राहतात त्यांच्या पोटापाण्याचं काय, हा प्रश्न सरकारला आम्ही विचारत आहोत। हा जो मोर्चा आपण काढलाय, या मोर्चानंतर गोरेगावमध्ये भाटिया मॅडमची काय रणनीती असणार आहे? या मोर्चानंतर शिवसेनेची, लक्ष्मी भाटिया म्हणजे शिवसेनेची रणनीती अशी असेल की इथल्या सर्वसामान्य जनतेला कसा न्याय मिळेल आणि कसं या महागाई विरोधामध्ये आम्हाला आवाज उठवता येईल, फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर कसा आवाज उठवता येईल त्याच्यावर आमचं कार्य चालू राहणार। तुम्ही बघितलात भाटिया मॅडमचं म्हणणं आहे की फेरीवाल्यांचा विषय असतो, सर्वसामान्यांचा विषय असतो, या पब्लिकचा कोणताही विषय असतो, सगळ्या विषयासाठी शिवसेना ठामपणे उभी राहणार आहे, त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे। हा विषय आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावर सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।